संगीता नावाची मुलगी होती. तिचे वडील, आई गरीब होते, पण घरात प्रेम आणि संस्कारांची किंमत होती. संगीता लहानपणापासूनच खूप समजूतदार होती. आई-वडिलांना मदत करणे, लहान भावंडांची काळजी घेणे आणि शिक्षणात मेहनत घेणे हे तिचे रोजचे काम होते. पण गरीब परिस्थितीमुळे तिचे शिक्षण 12वी नंतर थांबले. वय वाढत गेले तसे आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली. अनेक स्थळं आली, पण हुंड्याच्या मागणीमुळे काहीच जुळून येत नव्हते. एक दिवस शेजारच्या गावातील महेशचे स्थळ आले. तो दिसायला चांगला, बोलायला गोड आणि कमावता होता. त्याच्या कुटुंबाने कोणतीही मागणी केली नाही. त्यामुळे संगीताच्या आई-वडिलांनी आनंदाने लग्न ठरवले. थाटामाटात लग्न झाले आणि संगीता सासरी गेली. लग्नाचे पहिले दिवस खूप आनंदात गेले. महेश तिची काळजी घेत होता. संगीताला वाटले की तिच्या आयुष्यातले सगळे दुःख आता संपले. पण एके रात्री महेश खूप उशिरा घरी आला. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. "अहो, तुम्ही दारू प्यायला होता का?" संगीता घाबरत विचारलं. "फक्त मित्रांसोबत थोडी घेतली एवढंच, काही मोठं नाही," महेश हसत म्हणाला. संगीताने जास्त विचार केला नाही, पण हळूहळू ते थोडी दारू रोजचीच झाली. महेश रोज रात्री दारू पिऊन घरी यायचा. सुरुवातीला तो फक्त ओरडायचा, पण नंतर रागाच्या भरात वस्तू फेकू लागला. घरातील वातावरण बिघडू लागले. काही महिन्यांनी संगीता गरोदर राहिली. तिला वाटले की बाळाच्या आगमनामुळे महेश बदलेल, पण उलट परिस्थिती आणखी वाईट झाली. महेशचा पगार दारूत जाऊ लागला. घर खर्चासाठी पैसे उरत नव्हते. संगीता स्वतः उपाशी राहून संसार चालवत होती. एक दिवस तर महेशने दारूसाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवले. संगीताच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "अहो, हे माझं मंगळसूत्र आहे. आपल्या प्रेमाची निशाणी आहे." महेश मात्र नशेत होता. "मला पैसे हवे आहेत, बाकी काही महत्त्वाचं नाही." त्या रात्री संगीता खूप रडली. काही दिवसांनी तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण महेश दारू काही सुटली नाही. एके दिवशी दारूच्या नशेत मोटरसायकल चालवताना महेशचा मोठा अपघात झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. महिनोन्महिने तो काम करू शकत नव्हता. घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी संगीतावर आली. तिने गावातील महिलांच्या बचत गटात काम सुरू केले. लोकांच्या घरी जाऊन शिवणकाम करू लागली. दिवस-रात्र कष्ट करून तिने नवऱ्याचा उपचार केला आणि मुलाला वाढवले. एक दिवस महेश खिडकीतून हे सगळं पाहत होता. तप्त उन्हात संगीता काम करून घरी आली होती. तिच्या पायाला चप्पलही नव्हती. तरीही ती हसत मुलाला जेवण भरवत होती. महेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला पहिल्यांदाच स्वतःची चूक जाणवली. तो मनात म्हणाला, "जिच्यासाठी मी सुख आणायला हवं होतं, तिला मी दुःख दिलं." त्या रात्री त्याने संगीताचा हात धरला. "माफ कर मला, मी चुका केल्या. आजपासून मी दारूला हातही लावणार नाही." संगीताला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण महेश खरोखर बदलला. त्याने दारूमुक्ती केंद्रात उपचार केले. हळूहळू त्याने दारू पूर्णपणे बंद केली. काही महिन्यांनी तो पुन्हा कामावर जाऊ लागला. घरची परिस्थिती सुधारू लागली. मुलगाही मोठा होत होता. एक दिवस मुलाला शाळेत पालक सभेत आयोजित करण्यात आले. मुख्याध्यापकांनी महेशला बोलावले आणि म्हणाले, "तुमचा मुलगा वर्गात पहिला आला आहे." महेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. घरी येताना त्याने संगीताकडे पाहिले आणि म्हणाला, "हे यश माझं नाही, हे तुझ्या त्यागाचं फळ आहे." संगीता फक्त हसली, कारण तिला माहीत होतं की प्रेम, संयम आणि विश्वास याच्यामध्ये खूप ताकद असते. त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात पुन्हा कधीही दारूने प्रवेश केला नाही. गरिबी अजून होती, पण घरात शांतता, प्रेम, आनंद होता आणि संगीताला वाटले, खरा संसार पैशाने नाही तर एकमेकांच्या साथीने उभा राहतो.